नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की आपण गावरान कुक्कुटपालन करत आहोत आणि त्यांच्याकरता आपण एक नवीन शेड बनवलेला आहे. तर तुम्हाला मी दाखवत आहोत. त्यांना आता ताडपत्री ते पूर्ण झालेली आहे. आपण दिवाळीच्या मुहूर्तावर आपले पक्षी इकडे सोडणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, मी दाखवतो तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने जुगाडू पद्धत केलेली आहे आपण. हे बघा, याला आपण आतून दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला वरी घ्यायचा आहे पडदा, त्यावेळेस आपल्याला ही दोरी वरी वडली आतून की पडदा अशा पद्धतीनं वरी होते. हे बघू शकता तुम्ही, तुमच्यासमोर हे पडदे वर करणं चालू आहे. आतमध्ये एक माणूस आहे मित्रांनो, नायलॉन दोरी बांधलेली आहे मध्ये. हे अशी जुगाडू पद्धतीने आपण असं आपल्या शेडला केलेलं आहे मित्रांनो, कमी खर्चामध्ये. 3-4 फूट गॅप पडतो मित्रांनो. इकडून तिकडे हवा 4 फुटामध्ये कशी बी खेळू शकते. पाहिजे तेव्हा आपल्याला आपलं शेड ओपन करता येतं. बघू शकता मित्रांनो, बघा ते पलीकडे कोंबड्यात मित्रांनो, आपल्या 2 गुंठे जागामध्ये 5-6 अशा कोंबड्या केल्या आपण. पण ते काय झालं, जाग्याच्या अभावी पुढे आपले पक्षी दगावले गेले. त्यामुळं आता हे इकडं हे बघा, हे गॅप असा सोडलेला आहे. आपण ह्या गॅपमध्ये पक्षी सोडणार आहोत मित्रांनो. हे असे झाडं, ह्या झाडाला जाळ्या लावणार आहेत. हे आम्ही शेवग्याची झाडं लावली होती मित्रांनो, पण पाऊस जास्त झाल्यामुळं ते वाचले नाही. एकच झाड, 45 झाडातून एकच झाड राहिले मित्रांनो पाऊस. ते असे खड्डे घेतलेत कारण की इथून पुढे ऊन पडणार आहे आणि ते एक छोटंसं मस्त ताडपत्रीचं शेड बनवणार आहेत मित्रांनो आपण. कारण की दिवसा आपले पक्षी ह्या छोट्या शेडमध्ये बसले पाहिजेत. हे असे झाडं इथं शेवगा लावणार आहेत. तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओ जर आपल्या गावरान पक्ष्यांचे बघायचे असतील, नवीन असाल तर आपल्या गोरगिवले चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.